आज हडपसरमध्ये शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची एकत्रित सभा। अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी सभा घेणार। आदित्य ठाकरे आजपासून मुंबईच्या प्रचारात उतरणार। वरळीतून आदित्य ठाकरे प्रचाराला सुरुवात करणार, तर भायखळ्यात होणाऱ्या मशाल रॅलीत आदित्य ठाकरे सहभागी होणार। उद्धव ठाकरे आज पालघर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। विविध शिष्टमंडळ, मुस्लिम संघटना यासह वाढवण बंदर विरोधी संघटनांची उद्धव ठाकरे भेट घेणार, तर 14 मे रोजी घेणार जाहीर सभा। नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची सभा। सभेला बाळासाहेब थोरात, नाना पटोले, रमेश चेन्नीथलांसह काँग्रेसचे अनेक नेते राहणार उपस्थित। 15 मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मोदींची कल्याणमध्ये सभा। भाजपकडनं सभेची जोरदार तयारी सुरू। परळीमध्ये भर पावसात धनंजय मुंडेंची सभा। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडेंसाठी परळीतील बरकतनगर भागात सभेचं आयोजन। मात्र पावसामुळे सभा न थांबवता धनंजय मुंडेंनी भर पावसात दिलं भाषण। बीडच्या माजलगावमध्ये पंकजा मुंडेंसाठी गडकरींची सभा। चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती। विरोधकांकडून संविधान बदलणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधल्या सभेतनं गडकरींचा काँग्रेसवर हल्लाबोल, तर अफवांना बळी पडू नका असंही केलं आवाहन। मोदींनी दिलेल्या 400 पारच्या नाऱ्याला घाबरून इंडिया आघाडीकडनं संविधान बदलाचा संभ्रम पसरवला जातोय। रामदास आठवलेंची टीका। डोंबिवलीतल्या पश्चिम भागात श्रीकांत शिंदेंची प्रचार रॅलीला महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांचा मोठा प्रतिसाद। ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांचा वर्षाव। भिवंडीमध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। येत्या 13 मे रोजी महाराष्ट्रातल्या 11 लोकसभेच्या जागांसाठी होणार मतदान। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 14 मे रोजी, तर धनुष्यबाण आणि शिवसेनेबाबत 17 मे रोजी सुनावणीची शक्यता। 18 मे ते 7 जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या असल्यानं पुढच्या आठवड्यात सुनावणीची शक्यता। शरद पवारांच्या सोबत असून सुद्धा अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही। राज ठाकरेंकडून अजित पवारांवर स्तुती सुमनं, तर शरद पवारांनी जातीपातीच्या राजकारणाचं विष कालवल्याचीही केली टीका। अजित पवार राजकीय अग्निवीर। मोदींनी सैन्यदलासोबत राजकारणात अग्निवीर योजना राबवली। मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। राम काल्पनिक आहे असं काँग्रेसचं मत। राम विरोधी लोकांनी कितीही सांगितलं तर की शुद्धीकरण करू, तरी यावर लोकांचा विश्वास नाही। त्यांचं स्वतःचं शुद्धीकरण व्हायला हवं। फडणवीसांची नाना पटोलेंवर टीका। महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय। मग तू किस झाड की पत्ती है। भर पावसात पारनेरमध्ये झालेल्या सभेतनं अजित पवारांचा निलेश लंकेंना थेट इशारा। निलेश लंकेंना दमदाटी कराल तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, तर हे ज्यांना घाबरतात त्यांच्या समोर आम्ही दिल्ली डंके की चोट पर भाषण करतो। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा। रील चालवून रिअल लाईफ हिरो होता येत नाही। रावणाच्या लंकेचं दहन 4 तारखेला होणार। पाथर्डीच्या सभेतनं पंकजा मुंडेंचा निलेश लंकेंवर निशाणा। मराठे जातीवादी असते तर गोपीनाथ मुंडे, त्यांच्या मुली आणि पुतण्या आमदार खासदार झाले नसते। आम्हाला विरोधक समजत असाल तर मराठे कसे निवडून देतील। जरांगेंचा इशारा। रावसाहेब दानवेंनी 25 वर्ष खासदार असून संसदेत एकदाही आरक्षणाबाबत प्रश्न विचारला नाही। जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर शिंदे फडणवीस अजित पवारांच्या सरकारला सुट्टी देणार नाही। प्रकाश शेंडगेंची दानवेंवर टीका। ठाण्यातून भाजप नेते संजीव नाईक यांना भाजपनं उमेदवारी न दिल्यानं आगरी कोळी समाज नाराज असल्याचा प्रचार विरोधक करतायत। मात्र आगरी कोळी समाज नाराज नसून आपल्या प्रचारात उतरलाय। नरेश मस्केंकडनं स्पष्टोक्ती। सूड घेणं आमचा उद्देश नव्हता, त्यामुळे आम्ही फाशीच्या शिक्षेच्या विरोधात। मुक्ता आणि हमीद दाभोलकरांची प्रतिक्रिया। तर आरोपींना तुरुंगात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम द्यावं जेणेकरून त्यांचं मनपरिवर्तन होईल, अशी ही प्रतिक्रिया।
दाभोलकर हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचता आलं नाही, हे तपास यंत्रणांचं अपयश. दाभोलकर कुटुंबियांच्या वकिलांची निकालानंतर प्रतिक्रिया. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली तेव्हाच प्रतिक्रिया दिली होती. ज्या प्रवृत्तींनी गांधीजींची हत्या केली त्याच प्रवृत्तींनी दाभोलकरांची देखील हत्या केली, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप. मतदानाची अंतिम टक्केवारी 48 तासात देण्याबाबत निवडणूक आयोगाला आदेश द्या. एडीआर संस्थेची याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे मागणी. अंतिम टक्केवारीस आयोग विनाकारण उशीर करत असल्याचाही आरोप. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं शरद पवारांकडनं स्वागत. सुप्रीम कोर्टाच्या काही अटी चुकीच्या. केजरीवालांनी फक्त स्वतःचा प्रचार करावा अशी अट सुप्रीम कोर्टानं का लावली? मोदींनी ही अट लिहून दिली का? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल. तर अटींविषयी पुनर्विचार करावा अशी केली मागणी. लवकरच बाहेर येईन असं सांगितलं होतं. तिहार जेलमधनं बाहेर पडल्यानंतर केजरीवालांची प्रतिक्रिया. आज दुपारी पत्रकार परिषद घेणार. केजरीवाल काय बोलणार याकडे लक्ष. जामीन काळात मुख्यमंत्री कार्यालयात न जाण्याबाबत कोर्टाचे केजरीवालांना निर्देश. तर प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला संपर्क करण्यास केजरीवालांना मनाई. तिहार जेलमधनं बाहेर पडल्यानंतर केजरीवालांच्या निवासस्थानी कुटुंबियांकडनं त्यांचं जंगी स्वागत. ईडीनं केजरीवाल यांना अटक करायला उशीर केला. ऑगस्ट 2022 मध्येच एफआयआर दाखल झाली होती. निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक झाल्याकडे कोर्टानं वेधलं लक्ष. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच. निवडणूक प्रचारासाठी जामिनाच्या अनुषंगानं सोरेन यांच्या याचिका कोर्टानं फेटाळली. जळगाव शहरात नितीन गडकरींची स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी सभा. 13 तारखेला मला निवडून द्या, स्मिता वाघ यांचं जनतेला आवाहन. शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम. संभाजीनगर, जळगाव, शिर्डी आणि जालन्यातल्या उमेदवारांना महाराजांचा पाठिंबा. आमच्या विचारांची मिळतं घेणाऱ्या उमेदवारांनाच मत द्या, महाराजांचं आवाहन. कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त 4 जूनला कळेल. पुण्यातल्या एका कार्यक्रमात सांगलीतल्या निकालाबाबत विश्वजित कदम यांचं वक्तव्य. बीडमध्ये अपक्ष उमेदवार गणेश करांडे यांचा घोड्यावरनं प्रचार. गणेश करांडे यांच्या प्रचाराची बीडमध्ये चर्चा सुरू. जोगेश्वरीतील हॉटेल प्रकरणात रवींद्र वायकर आणि कुटुंबियांना अटक होण्याची भीती. तर भीतीपोटी वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केला. अॅडव्होकेट असीम सरोदेंचा आरोप. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत. रावसाहेब दानवेंसाठी संभाजीनगरच्या चिकलठाण्यात आयोजित केलेल्या सभेत नवनीत राणांचं वक्तव्य. काही दिवसातच हैदराबादला जाणार, कोण अडवतं ते पाहू. राणांचा ओवेसींना उद्देशून इशारा. तर मी पण पाहते, मुर्गी और मुर्गी का बच्चा कब तक खैर मनाता है, अशी ही टीका. जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही, पंतप्रधान मोदींचा एल्गार. एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांच्याशी पंतप्रधान मोदींची एक्सक्लुझिव्ह बातचीत. संविधानाची घटना बदलण्यासाठी 400 पारचा नारा असून लोकशाहीवर मोदींचं संकट आहे. शरद पवारांची शिरूरमधल्या सभेतनं मोदींवर सडकून टीका. मोदींचा प्रस्ताव आत्ताचा नाही, याआधी सुद्धा या संदर्भात चर्चा झालेल्या होत्या. चर्चा झाल्या त्या अर्थी शरद पवारांच्या मनात मोदींसोबत जाण्याचा विचार होता. मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरवर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष संपलाय, आता त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. शरद पवारांच्या काँग्रेस विलिनीकरणाच्या वक्तव्यावरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. गद्दारी करून सरकार पाडलं तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल, उद्धव ठाकरेंचा सभेतनं सवाल. हा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, ठाकरेंचं वक्तव्य. आमचे गद्दार नेले त्याच वाटेनं गुजरातला मोदींना पाठवा, तुमच्या डब्याला खाली भ्रष्टाचाराची चाकं, उद्धव ठाकरेंची टीका. तुमचं आणि आमचं हिंदुत्व यात जमीन आसमानाचा फरक, भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं, उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात. मोदींचं वक्तव्य चुकीचं, बाळासाहेबांच्या पितृत्वावर शंका घेत आहात का, मोदींच्या नकली संतान वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा सवाल. शरद पवार हताश आणि निराश झालेत, हे मोदींचं वक्तव्य मला खटकलं. 84 वर्षांचा योद्धा हताश आणि निराश होऊ शकत नाही, आव्हाडांचं वक्तव्य.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदारकीची घेतली शपथ। राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिली शपथ। रक्षा खडसेंनी एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट। यावेळेला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहकार्य करण्याचं पाटलांकडून आश्वासन। कृत्रिम पाणी टंचाईमुळे लासलगावमधले नागरिक त्रस्त। लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा नागरिकांचा निर्णय, तर आज लासलगाव बंदची ही हाक। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याचं मोठं नुकसान। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीतलं धान्य भिजलं। नाशिकच्या कळवणमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। आभोण्यात शेकडो क्विंटल कांदा भिजला। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। वाऱ्यामुळे विमाननगर परिसरात वाहनावर झाड कोसळलं। भाजपा आमदार महेश लांडगे वाहन चालकाच्या मदतीला धावले। अहमदनगरच्या कर्जतमधल्या माहीजळगाव, सिद्धपूर, मिरजगाव, निंबोडी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे कांदा, लिंबू, डाळिंब, सीताफळ पिकाचं मोठं नुकसान। साताऱ्यातल्या पाटण परिसरात अवकाळी पावसाच्या सरी। पावसामुळे उकाड्यापासून हैराण, नागरिकांना दिलासा। सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या कुरळ परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस। गारपिटीमुळे आंबा आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। वेरूळ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे वातावरणात गारवा। चांदवडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यानं पत्रे उडाले, तर वीज पडल्याने एका शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू। अहमदनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे उकाड्यापासून हैराण, नागरिकांना दिलासा। अवकाळी पावसामुळे नुकसानाच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर। भात पीक आणि भाजीपाला नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जात केली पाहणी। बोरिवलीच्या एलएन कॉलेजमध्ये एमएसटी सीईटीच्या परीक्षेदरम्यान गोंधळ। सर्व्हर डाऊन झाल्यानं पहिल्या शिफ्टची परीक्षा सकाळी 9 ऐवजी दुपारी 2 ला सुरू। नांदेडच्या बिलोलीतल्या लोहगाव इथं महिन्याभरापासून वानरांचा उच्छाद। वानरांनी आतापर्यंत 19 जणांना घेतला चावा। त्रासाला कंटाळत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकलं कुलूप। गोंदियात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हरवलेले 50 मोबाईल धारकांना केले परत। त्यामुळे मोबाईल धारकांनी केला आनंद व्यक्त। बुलढाण्याच्या मेहकरजवळ कारमधल्या कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटलं। समृद्धी महामार्गावरची घटना। डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। खालापूर तालुक्यातल्या रसायनी पाताळगंगा एमआयडीसीतील इस्कॉन सोनी कंपनीच्या गोदामाला आग। 2 कामगार जखमी झाल्याची माहिती। केमिकल साठ्यामुळे आगीचा भडका। छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुक इथं अवकाळी पाऊस। वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून घराची भिंत कोसळली। एका मजुराचा मृत्यू। गोदावरी नदीमध्ये क्रुझर जीप पुलावरनं कोसळल्यानं भीषण अपघात। टायर फुटल्यानं क्रुझर जीप पडली नदीत। दुर्घटनेत जीपमधल्या दोघांचा मृत्यू। छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा। सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। आयईडी स्फोटात 2 जवानही जखमी। पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। शर्मांचा नियमित जामीन मंजूर। शर्मांना दिलेले सत्र न्यायालयात शरण येण्याचे निर्देश रद्द। महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणी ब्रिजभूषण सिंग यांना मोठा दणका। एकूण 5 महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडनं आरोप निश्चिती। भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अयोध्येत जात प्रभू श्रीरामाचं घेतलं दर्शन। धनखड यांनी सहकुटुंब रामलल्लाचं घेतलं दर्शन। महाराष्ट्रात गेल्या 7 ते 9 मे कालावधीत मुंबईच्या कस्टम्सच्या कारवाईत 11.62 किलोहून अधिक सोनं आणि आयफोन्स जप्त। ज्यांचं मूल्य 7.44 कोटी रुपये। 18 प्रकरणांमध्ये 7 प्रवाशांना अटक। लाईफलाईन या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा। अभिनेते माधव अभ्यंकर आणि अशोक सराफ प्रमुख भूमिकेत। आयपीएल 2024 मधल्या 59व्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सचा चेन्नई सुपर किंग्सवर 35 रन्सनं विजय। 35 रन्सनं पराभव। साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांच्या सेंचुरीजसह गुजरातचा चेन्नईवर विजय। 22 वर्षीय साई सुदर्शननं सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाडचा मोडला विक्रम। आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद 1000 रन्स पूर्ण करणारा भारतीय खेळाडू ठरला।
आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स मॅच कोलकात्यातल्या ईडन गार्डन स्टेडियमवर मॅच खेळवली जाणार. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिहिलेल्या कादंबरीवर आधारित फुलवंती चित्रपटाचं पोस्टर रिलीज. अभिनेत्री प्राजक्ता माळी करणार चित्रपटाची निर्मिती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई लोकल चित्रपटाची घोषणा. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर झळकणार मुख्य भूमिकेत. सिद्धिविनायकाचं दर्शन घेत टीमनं केली चित्रपटाची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.